आजच्या या विषयामध्ये आपले जर काही संततीला धरून प्रश्न असतील, संतती सुख, संतती मिळणं न मिळणं, तर आमच्यापर्यंत जरूर पोचवा. त्या प्रश्नांना आपण आज इकडे संबोधित करणार आहोत. गुरुजी, प्रश्न असा होता की वास्तूशी निगडीत इतके सारे ॲस्पेक्ट्स असतात. घरामधली एंट्री असतं, झोपणं असतं, स्वयंपाकघर असतो, आपले शौचालय असतात, पण या सगळ्यामध्ये तुम्ही आज दर्शकांना काय टिप द्याल? सर्वप्रथम सर्व प्रेक्षकांना माझा नमस्कार. आज आपण जी टीप घेणार आहोत ती संकल्पपूर्तीसाठीची. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ज्यावेळेस आपण आपल्या घरामध्ये राहत असतो तर काहीतरी गोष्टींची अपेक्षा असते आणि तो संकल्प पूर्ण व्हावा ह्याच्यासाठी आपण देवासमोर हात जोडतो. तेव्हा मनोमन त्या संकल्पाची प्रार्थना आपण देवापाशी करत असतो. पण असे छोटे छोटे उपाय जे तुम्हाला वास्तूमधून करता येतील, असाच एक उपाय मी आत्ता तुम्हाला सुचवणार आहे. तुम्हाला जर तुमच्या संकल्पाची पूर्ती करायची असेल तर तुम्हाला एक गोष्ट केली पाहिजे, ती म्हणजे तुमचं जन्म नक्षत्र जे आहे त्या नक्षत्रावरती किंवा तुमच्या जन्म नक्षत्र स्वामीच्या इतर नक्षत्रांवरती तुम्हाला हा उपाय नित्य नियमाने करायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला करायचं आहे काय, तर तुम्हाला प्यायच्या पाण्याचा पेला घ्यायचा आहे. तो तुम्हाला दोन्ही हातांनी पकडायचा आहे आणि त्याच्यावरती तुमच्या गुरुजनांना स्मरण करून किंवा तुमच्या इष्टदेवतेला स्मरण करून तुमचा संकल्प बोलायचा आहे. हा जो उपाय हा तुम्हाला नित्यनियम आणि जसं मी सांगितलं की तुमच्या त्या पर्टिक्युलर नक्षत्रांवरती करणं हे जास्त गरजेचं आहे. मुळात आपण पाण्यावरती का उपाय करतो, तर पाणी हे पंचतत्वातलं एक महत्त्वाचं तत्व आहे, ज्याला आपण जलतत्व म्हणतो. आणि पाण्यामध्ये सामावून घेण्याची, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की आपण मीठ टाकलं तर ते विरघळतं, साखर टाकली तर ती विरघळते. म्हणजेच काय, तर सामावून घेण्याची शक्ती आहे. आणि वहन करण्याची, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कंडक्टर आहे पाणी, गुड कंडक्टर आहे, तर त्याच्यामुळं सामावून घेण्याची आणि वहन करण्याची क्षमता ह्या पाण्यामध्ये. त्याच्यामुळं ज्यावेळी तुम्ही या पाण्यावरती तुमचा संकल्प सोडता तर तो संकल्प त्याच्यामध्ये विरघळला जातो आणि तो वहन केला जातो तुमच्या शरीरामध्ये आणि त्याचं कनेक्शन हे तुमच्या स्पिरिच्युअल लेवलवरती होतं आणि तुम्हाला त्या संकल्पपूर्तीच्या अनुभूती मिळायला लागतात. तर तुम्ही नित्यनियमाने हा संकल्प करा, याची प्रचिती आम्हाला कळवा. तुम्हाला आवर्जून सांगायचं आहे मला की ज्या ज्या लोकांनी आपल्या वास्तू बघितल्या आहेत किंवा बघितलेल्या नाही आहेत किंवा पूर्वी कोणाकडून तरी बघितल्या आहेत, त्याचे इफेक्ट्स तुम्हाला वाटत नाही आहेत, तर आमच्या स्क्रोल लाईन नंबरवरती तुम्ही संपर्क करा. आमचे प्रतिनिधी महाराष्ट्रभर तुमच्या वास्तुपरीक्षणासाठी येत असतात. जर तुम्हाला तुमच्या पत्रिका दाखवायच्या आहेत, पत्रिका आणि वास्तू ह्या दोन्हीही व्यक्तींच्या आयुष्यावरती काम करतात. 70% ही पत्रिका आणि 30% ही वास्तू ही तुमच्या आयुष्यावरती काम करत असते. त्याच्यामुळं तुमच्या जर पत्रिका तुम्ही कधी कोणाशी डिस्कस केल्या नसतील किंवा तुमचे जे काही महत्त्वाचे डिसिजन्स आहेत तिथं तुम्हाला त्या पत्रिकांचं मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच आम्ही या स्क्रोल लाईन नंबरवरती तुम्हाला भेटत असतो, आमच्या मुंबई, पुणे आणि नवी मुंबई या ऑफिसवरती.